नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसल्याने सरकारच्या भूमिकेबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत. ओबीसी समाजाची खरी संख्या दडविण्याचा हा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यासाठी राज्यभर व्यापक जनांदोलन उभारण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे विधिमंडळ आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर येथे विदर्भातील सकल ओबीसी महामोर्चाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून राज्यव्यापी संघर्षाची दिशा निश्चित करण्यात आली. या बैठकीत सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम, समन्वयक सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे आणि विविध ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. पण प्रसंग जेव्हा येतो तेव्हा अधिकारी चर्चेला येतात तेव्हा कोणीच उपस्थित राहत नाही. काय असावं, आपल्या कशा पद्धतीनं आपण निवेदन किंवा काय करायचं हे जरा मला क्लिअर सांगितलं की आपण पुढे जाता येईल.